विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. संघर्ष बॅच. काल आपण फक्त बॅच लॉन्च केली. त्याच्यावर कुठलंही डेमो लेक्चर नाहीये. ओके. किंवा स्टडी प्लॅन कोणताही नाहीये. ऑब्व्हियसली ज्यांना अगोदर ज्याचा मोठा भाऊ-बहीण ज्यांच्याकडे संघर्ष बॅच होती, क्रॅश कोर्स ज्यांनी घेतलेला होता, अशा मुलांनी कोर्स घेतलेला आहे. त्यांनी कुठले प्रश्न विचारलेले पण नाहीये. त्यांना माहिती आहे. पण जे नवीन मुलं आहेत ना, त्यांना डेमो लेक्चर्स हवीच आहेत. तर हे डेमो लेक्चर्स माझी इच्छा आहे, की YouTubeवरच द्यावेत. सुरुवातीचा 1 आठवडा हे डेमो लेक्चर्स YouTubeवरतीच द्यावेत आपण. काय होतं, की ॲप डाउनलोड सुद्धा बरीचशी मुलं करत नाहीत. बघा, सह्याद्री ट्युटोरियल्स हे आपलं ॲप आहे. ते डाउनलोड केल्यानंतर त्याच्यात स्टोअर हा ऑप्शन आहे. एकच सेकंद मी एक्सप्लेन करतो ही गोष्ट आणि नंतर पूर्ण प्लॅन आपण एक्सप्लेन करूया. स्टोअर ऑप्शनला क्लिक केलं, की सगळे कोर्सेस दिसतात. मग तुम्हाला संघर्ष 2.0 दिसेल, 2025 बॅच दिसेल. ओके. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये आय एम इंटरेस्टेड, ओके, आय एम इंटरेस्टेड असं दिसेल तुम्हाला खाली एकदम बॉटमला ब्लू कलरमध्ये. त्याच्यावर क्लिक केलं, की इमिडिएटली तुमच्या त्या नंबरवर WhatsAppला मेसेज जाईल लक्षात घ्या. मग तुम्ही ज्या नंबरवर तुम्ही हे डाउनलोड केलं होतं WhatsApp आहे का सुरू हे पण बघा. WhatsAppला तुम्हाला सगळ्या पेमेंटच्या लिंक्स मिळून जातील. सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. Google Pay, PhonePe, EMI चुकून बोललो बरं का, म्हणजे ते दिसलं मला मगाशी. ई-एम-आय हा मी जनरेट केला तर असतो. एवढ्या छोट्या अमाउंटसाठी ई-एम-आयची गरज आहे असं मला वाटत नाही. बरं, मुद्दा असा आहे, की सगळे ऑप्शन्स त्यात अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही बॅच तिथून पर्चेस करा. बरं, मग आता बॅचमध्ये काय-काय असणार आहे? मी तुम्हाला सांगतो. ऑब्व्हियसली जुलै मंथचं टार्गेट मी देतो. पण आपण घेणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री. का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगू का? की संघर्ष बॅचमध्ये बोर्डची प्रिपरेशन आपण करून घेतोय. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग हा प्रकार असला नसला तरी धड्याखाली तुम्हाला माहिती आहे टिपिकल एम-सी-क्यूज असतात. ओके. 100% एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेतली जाते विथ लॉग कॅल्क्युलेशन्स. एक-एक स्टेप व्यवस्थित एक्सप्लेन करून दिले जाणार आहे तुम्हाला. सॉल्व्हड प्रॉब्लेम सुद्धा घेतले जाणार आहेत. आलं का ध्यानात? म्हणजे समजा हेनरीज लॉ ही एक कन्सेप्ट आहे. मग त्याच्यावरती जे ती थेअरी कन्सेप्ट मी एक्सप्लेन केली, की लगेच यावर सॉल्व्ड प्रॉब्लेम असतात. ओके. मग ते सॉल्व्ड प्रॉब्लेम जे काय असतात की नाही ते घेतले जाणार आणि लगेच एक्सरसाइजमध्ये पण त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम त्याच ठिकाणी घेतला जाणार आहे. आणि मी काय करणार आहे मग मी तुम्हाला सांगू का, की आता व्हिडिओच्या टायटलमध्येच त्या व्हिडिओमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी प्रोव्हाईड केल्यात हे पण आम्ही देऊ. कारण गेल्या वर्षी तर बऱ्यापैकी गोंधळ झाला होता माझाच. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी. पण गेल्या वर्षीचा एकही व्हिडिओ तुम्हाला देणार नाहीये. सगळं नवीन असणार आहे. ओके. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, की फिजिक्सला मी हे 2 टॉपिक जुलै महिन्यात कव्हर करणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन करूया आपण. बघा, की आपल्याला जवळ-जवळ 30 प्लस टॉपिक आहेत आणि आपल्याकडे दिवस किती आहेत? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 6 महिने आहेत. डिसेंबरमध्ये पर्यंत आपल्याला कव्हर करायचं लक्षात घ्या. मग 6 महिने आहेत, तर एका महिन्यात 5 टॉपिक व्हायला पाहिजेत मिनिमम. मग जुलै महिन्यातलं माझं टार्गेट आहे रोटेशनल डायनॅमिक्स. सी-ई-टीला 3 ते 4 प्रश्न असतात त्याच्यावरती आणि बोर्डच्या एक्झाममध्ये मात्र 7 मार्काचा टॉपिक आहे. आय थिंक के-टी-जी सुद्धा 7 मार्काचा टॉपिक आहे. विथ ऑप्शन आणि हे सगळं आपण अटेम्प्ट करू शकतो. रोटेशनलच का? जबरदस्त टॉपिक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट आहे. मग पॅरलल एक्सिस थेरम, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम, रॉड, रिंग, डिस्क, स्फिअर, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर प्रत्येकाची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. बरं ॲक्सिस कुठून पास होतोय? ॲक्सिस सेंटरमधून जातोय का टँजेन्शियल आहे? बट टँजंट इन द प्लेन भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे चॅलेंजिंग टॉपिक आहे. वेळ लागणारच आहे. पण परफेक्ट घेतला जाणार आहे. ओके. बरं ह्यात मला सांगायचं आहे काय बघा समजून घ्या. मी तुम्हाला सांगतोय काय ते शांतपणे लक्ष द्या. की फिजिक्स म्हणलं की नाही, भीती वाटते. भीती वाटते सगळ्यांना. ती भीती मला तुमची दूर करायची आहे. बरं ही दूर होण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. मी इथं काय लिहिलंय ते नीट लक्ष द्या. 4D. हा काय प्रकार आहे माझ्या जुन्या सगळ्या स्टुडंटना माहिती आहे, की फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हटलं की 4 टाइपचे क्वेशन्स करायचे. पहिल्यांदा काय करत सांगतो सगळ्या डेफिनिशन्स. माहिती का तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जवळ-जवळ 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स येतात आणि फिजिक्समध्ये सुद्धा डेफिनिशन्स येतायत. इकडे केमिस्ट्री आणि इकडे फिजिक्स जर म्हणलं, तर फिजिक्समध्ये सुद्धा अप 10 मार्कला डेफिनिशन आहेत. मॅडम बोर्डचा पेपर मी तुमच्याशी नंतर डिस्कस करतो.
बघा, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इंडक्टिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स, मोमेंट ऑफ इनर्शिया, ह्या 4 डेफिनेशन तर मला आठवतात पटापट. पण तशा अजून डेफिनेशन त्यात होत्या, लक्षात घ्या. डेफिनेशन आणि एक्सप्लेन द टर्म या टाइपचे क्वेश्चन्स फिजिक्समध्ये जवळ-जवळ इकडे सुद्धा 10 मार्काला येतात. झालं पहिला डी, डेफिनेशन. नंतर डिस्टिंग्विश. एक-एकच प्रश्न आहेत. एक-एकच प्रश्न येतो. पण डिस्टिंग्विशचे कुठे 10 शेकडो प्रश्न आहेत. थोडेच पर्टिक्युलर डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत, तेच परीक्षेत येतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो डायग्राम. आता डायग्राम म्हणलं की केमिस्ट्रीमध्ये एकच टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री, त्यातल्या डायग्राम विचारतात. पण फिजिक्समध्ये ऑल टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत का? या व्हिडिओतच सांगणार आहे. डायग्राम किती इम्पॉर्टंट आहे ते. त्याचं एक्सप्लेनेशन सगळं सांगतो थोड्या वेळात बरं का. बघा, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम, एक पॉइंट कुठला तरी राहिलाय मी तुम्हाला सांगतो, तो आहे डेरिव्हेशन्स. आता सांगतो. केमिस्ट्रीमध्ये 8 ते 10च डेरिव्हेशन्स आहेत फक्त. फक्त आणि तेही खूप सोपे आहेत. पण फिजिक्समध्ये बापरे! कितीतरी प्रश्न आहेत. घाबरायचं नाहीच आहे बिलकुल. इथं तर परफेक्ट करायचं आहे. या टेक्निकनं मला तुमचा अभ्यास घ्यायचा आहे. बोर्डची कुठली काळजीच राहणार नाही. कारण जेईईचा अभ्यास करताना, नीटचा अभ्यास करताना बोर्डच्या एक्झामकडे दुर्लक्ष होतंय. आणि तो तणाव डिसेंबरमध्ये क्रिएट होतोय. आणि आपण डिसेंबरमध्येच हे सगळं क्लिअर करून टाकणार आहे, लक्षात घ्या. डिसेंबरपर्यंत म्हणूया आपण. ओके. मग ही 4 डीज टेक्निक तुमच्या लक्षात आलं? बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्रीमध्ये मी काय घेणार आहे जुलै महिन्यात आणि तुम्हाला सुद्धा करायचं आहे. काय? की सोल्युशन टॉपिक घेणार आहे. सोल्युशन टॉपिक घेताना मला सांगतो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. मग एस इक्वल्स टू के एस इंटू किती सिंपल आहे ना? किती सिंपल आहे ना? मग का जमत नाही मुलांना न्यूमेरिकल्स? सांगतो. हा जो हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे ना, त्याचं युनिट खूप इम्पोर्टंट आहे. त्याच्या युनिटमध्ये बघा, आता समजून घ्या. सोल्युबिलिटीचं युनिट असतं मोल्स पर डीएम क्यूब. हे पी खाली येणार तेव्हा केएच उरणार. प्रेशर जर बार मध्ये असेल तर मला बार इन्व्हर्स मिळणार. ओके. असा एखादा न्यूमेरिकल आहे समजा. बघा मी काय सांगतोय, की इथं तुम्हाला केएच व्हॅल्यू दिले युनिट हे दिलंय आणि प्रेशर तुम्हाला दिलंय मिलीमीटर ऑफ एचजी मध्ये. मग प्रेशर मिलीमीटर ऑफ एचजी याच्या कॉन्स्टंट मध्ये बार दिसतोय मला, नाही चालणार. मग तुम्हाला मिलीमीटरचं बार मध्ये कन्वर्ट करायला जमलं पाहिजे. शिकवणार ना. एक एक स्टेप व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. आणि मी सांगतो सीईटीला टेक्स्टबुक लेवलचे प्रश्न आहे तसे न्यूमेरिकल्स येतात. 10 ते 15 न्यूमेरिकल असतात सीईटीला. इथंच तयारी होणारच आहे आपली आणि पुन्हा आपला क्रॅश कोर्स आहेच ना. मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्समध्ये माझी जी टेक्निक होती ना, ती एकच होती, की केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस जावा, मॅथ्समध्ये 50 प्लस तरी राहावा. इथं तुमचे ॲडिशन 90 होते आणि गेल्या वर्षी प्रूव्ह झालंय 90 मार्क्स सीईटीत म्हणजे 90 पर्सेंटाइल आहेत. तर 90ला 90 पर्सेंटाइल मिळतायत. फिजिक्स राहिलाय की आपला अजून. फिजिक्समध्ये अगदी 30 जरी पडले मार्क, अवघड आहे. एवढं सोपं नाहीये 30 पाडणं. पण का अवघड? अशक्य काही नाहीये. आपण करणार आहे. संघर्षमध्ये तुमचे डेरिव्हेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश सगळे फॉर्म्युले क्लिअर झाल्यानंतर 30 ते 35 मार्क तर पडतातच. 120 मार्काला क्लोज टू 99, 98 टू 99 पर्सेंटाइल आहेत. बेस्ट आहेत. पण मॅथ्स 50च धरतोय आपण. थोडंच 50 मध्ये राहणार आहे आपण. इथं पण आपलं टार्गेट 70 प्लस जर ठेवलं तर झालं. मग पाहिजे ते कॉलेज मिळणार आहे आपल्याला. मुद्दा कसा आहे बघा, मग जुलै मंथचं टार्गेट मी तुम्हाला दिलंय. हे झालं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं. मेनली संघर्ष बॅच घ्यायची कशी ते पण सांगितलंय. ओके. बरं, मुद्दा आहे की डेमो लेक्चर स्टार्ट करायचे आहेत. YouTubeवरच मागताय तुम्ही, पण 1-2 दिवस, 3 दिवस YouTubeवर देईन मी डेमो लेक्चर्स. ठीक आहे. उद्यापासून म्हणूया आपण. त्यानंतर त्यानंतर ॲपवरती डेमो लेक्चर्स आणि YouTubeवर मॅथ्स सुरू करूया लवकर. मग मॅथ्सचं टार्गेट काय जुलै महिन्याचं? आता सांगू का तुम्हाला मी? आता मॅथ्सचं टार्गेट हे मॅथ्स बोर्डची प्रिपरेशन सगळ्यांना मी फ्री आणि YouTubeवर देणार आहे. संध्याकाळी लेक्चर्स असणार आहेत आपले. ओके. डेरिव्हेटिव्ह सारखा मोठा टॉपिक झालाय आपला. तर मॅथ्समध्ये पण 16 टॉपिक जर असतील, तर या महिन्यात माझं इच्छा आहे, की मानसिक तणाव कमी करण्यासाठी टॉपिक कुठलं-कुठलं घेणार आहेत मी सांगतो. लक्षात घ्या, पहिलाच एल-पी-पी घेणार आहे. लिनिअर प्रोग्रामिंग. अर्ध्या पाऊण तासात टॉपिक संपतो. एवढा सोपा आहे. सीईटीला एक प्रश्न कंपल्सरी असतो 2 मार्क. बोर्डच्या एक्झाममध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी असतो सेक्शन डी मध्ये 4 मार्क. मग काय पाहिजे आणखी सांगा बघू? एल-पी-पी. एल-पी-पी नंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके. आणि तिसरा टॉपिक कुठला घेऊया असं मी अजून बघतोय मी. ओके, ओके. थांबा. लॉजिक. तर 3 टॉपिक बरोबर बघू, मी तर स्टार करून ठेवतोय 4थ्या टॉपिकला. एवढी घाई काय करायची गरज आहे असं वाटतंय का? पण नाही ना, हे टॉपिक आठवड्याचे टॉपिक आहेत. मग 4था टॉपिक ऑब्व्हियसली मॅट्रिक्स. लॉजिक आणि मॅट्रिक्स मिळून 14 मार्काला आहे. जबरदस्त स्कोर आहे. ओके. आणि हे मिळून कदाचित 10 मार्काला असेल. मग झाली की 25 मार्क्स. 25%
जवळ-जवळ पोर्शन आपला इथं कव्हर होणार आहे. आता गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. YouTube मी सुरू केलं. ओके. तुम्ही चॅनल पुन्हा बघा, व्हिडिओजमध्ये सर्च करा आणि पॉप्युलरला क्लिक करा. तुम्हाला माहिती आहे ना, ओल्डेस्ट व्हिडिओ, लेटेस्ट आणि पॉप्युलरचे ऑप्शन असतात YouTubeवर. पॉप्युलरला क्लिक केलं की तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल. जर तुमचं मॅट्रिक्स ऑलरेडी अगोदर झालं असेल, तर तो व्हिडिओ इमिडिएटली बघायची बघायची गरज आहे. सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम इन 10 सेकंड असं थंबनेल मी लिहिलंय त्याच्यावरती आणि सगळ्यात जास्त व्ह्यू असणारा तोच व्हिडिओ आहे चॅनलवरती. तो बघा. बरं टार्गेट फिक्स आहे. मग टॉपिक्स किती होणार आहेत सांगतो, की मॅथ्सचे 4 टॉपिक ओके. केमिस्ट्रीचे 2 टॉपिक जरी असले, मला केमिस्ट्रीचं सांगायचं राहिलंच बरं का. सोल्युशन, आयोनिक इक्विलिब्रियम, पण थांबा, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकची माझी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. ऑर्गॅनिकला मला 4 महिने लागतील. 4 महिने लागतील. सुरूच राहणार आहे ते. आज संपवला टॉपिक असलं नाहीये ते. 4 महिने म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिक दर आठवड्याला तुम्हाला डोस द्यावा लागणार आहे मला. ठीक आहे. म्हणजे बघा मी आता या आठवड्यात काय करतोय. 4 दिवसाचं टार्गेट आहे. डेफिनिशन, क्लासिफिकेशन, आय-यू-पी-ए-सी. अल्किल हालाइड, अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड आणि अमाइन. ओके. 8 गोष्टी आहेत. मग कदाचित 4 च्या ऐवजी 8 दिवस पण लागतील बरं का. आणि रोज एकच घेऊया ना आपण. आज अल्किल हालाइड तर अल्किल हालाइडचा सांगू का? काढा स्कोर बुस्टर. बघा सीईटीला पुस्तकातले प्रश्न आहेत. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अलील ब्रोमाइड, अलील क्लोराइड, अलील क्लोराइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाय. तर 3 कार्बन असतात. अलील ग्रुप म्हटलं ना 3 कार्बन आणि इथं डबल बॉन्ड असतो. विनाइल म्हटलं की 2च कार्बन आणि त्याला इथं हॅलोजन अटॅच असतो. हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 असतो आणि त्याच्या शेजारी sp2 म्हणजे हे अलील. अलील आहे, विनाइल आहे, बेन्झिलिक आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आहे. क्लासिफिकेशन केलं की झाली की सीडची तयारी. पण सीडला पुन्हा सेपरेट क्रॅश कोर्स आहे पुन्हा सांगितलं मी, हे की नाही? मग आता ज्यांनी ॲडमिशन घेतलंय अगदी काही न विचारता त्यांचं मनापासून धन्यवाद. जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यावर धन्यवाद. आणि बाकीच्या मुलांना पण सांगतो, तुम्ही घरातल्यांशी बोलून घ्या. बघा काल एक स्टुडंट मला आला होता सोलापूरहून फोन. रिपीट करायचं आहे. मुलगी आहे. मी तिला विचारलं, "तू गेल्या वर्षी क्रॅश कोर्स का नाही घेतला होता?" ती म्हणली, "काय बघा, की लोकांशी बोलण्याचं डेअरिंगच झालं नाही. ऑलरेडी ऑफलाईनला लाख, दीड लाख फी भरली होती. मग असं असताना पप्पांना मला बोलताच आलं नाही." तिचे पालक पण फोनवर होते. ते पण म्हणले, की "बोललं असतं तर दिलं असतं ना. असंही आपल्या कोर्सची फी आहे 3,000 त्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे आणि डिसेंबरपर्यंत पोर्शन क्लिअर करायचंय. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पुन्हा शॉर्ट रिव्हिजन असणारच आहेत यावर्षी. काहीही प्रॉब्लेम आहे आणि मी पहिल्या लेक्चरला बोललोय. आता दिवाळी नाही, दसरा नाही, गणपती नाही. सण साजरे करून पुन्हा लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करावे लागणार आहेत मला. ओके. बरं. आता गेल्या वर्षीच्या काही चुका पण मी गेल्या व्हिडिओत बोललोय, की गेल्या वर्षी मी कन्सेप्ट वाईज घेत बसलो महिनाभर. त्यात वेळ गेला. तर नाही, आता मुलांची मेंटॅलिटी मला कळाली. टॉपिक झाला की समाधान वाटतं. आलं लक्षात तुमच्या? मग बऱ्यापैकी गोष्टी मी क्लिअर केल्यात. आणखीन तुमचे डाउट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेत. त्याच्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकताय. ऑल द बेस्ट.